मित्र हो, रामायण आपण सगळ्यांनी ऐकलंय, पाहिलंय, पण तुम्हाला माहिती आहे का? रामायणात एक असं रहस्य लपलेलं आहे जे आजही 90% लोकांना माहीत नाही. हे रहस्य इतकं खोल आहे की ते समजलं तर तुमचा रामायणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. मित्र हो, ही कथा रामायणातील एक लोकप्रिय लोककथा आहे जी उर्मिलाच्या त्यागाचं सुंदर उदाहरण दाखवते. आपण सगळे जाणतो, राम वनवासाला गेले, त्यांच्या सोबत सीता आणि लक्ष्मण गेले. 14 वर्षाचा वनवास. असं म्हटलं जातं की या काळात लक्ष्मणाने एकही क्षण झोप घेतली नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 14 वर्ष एकही रात्र झोप नाही. पण हे कसं शक्य आहे? रामायणातील एक कमी चर्चित गोष्ट सांगते. वनवासाला जाण्याच्या आधी लक्ष्मण झोपेची देवी निद्रा हिच्याकडे गेले आणि त्यांनी तिला एक विनंती केली, मला 14 वर्ष झोप येऊ देऊ नकोस, कारण मला माझ्या भावाची आणि वहिनीची रक्षा करायची आहे. हे ऐकून निद्रा देवी म्हणाली, हे शक्य आहे, पण त्याची किंमत द्यावी लागेल. लक्ष्मण म्हणाले, काहीही किंमत असेल, मी तयार आहे. मग निद्रा देवीने एक अट ठेवली, तुझ्या वाट्याची झोप कोणातरी दुसऱ्याला द्यावी लागेल. आणि इथेच येतं हे रहस्य जे फार कमी लोकांना माहिती आहे. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, तिने स्वतःहून पुढे येऊन म्हटलं, मी घेते ही झोप. माझा पती जागा राहील तर मी त्याच्या कर्तव्यासाठी त्याची झोप घ्यायला तयार आहे. आणि मग उर्मिला 14 वर्ष सतत झोपली. तिचं नाव फारसं कुठे ऐकायला मिळत नाही, पण तिचा त्याग सर्वात मोठा होता. रामायणात आपण रामाचं पराक्रम, सीतेचं धैर्य, लक्ष्मणाची सेवा पाहतो, पण उर्मिला, तिने काहीही न बोलता स्वतःचं संपूर्ण आयुष्य पतीच्या कर्तव्यासाठी अर्पण केलं. ती ना युद्धात दिसली ना कुठल्या मोठ्या प्रसंगात, पण तिचा त्याग सर्वात शांत आणि सर्वात मोठा होता. म्हणूनच रामायण फक्त युद्धाची कथा नाही, ती त्यागाची, प्रेमाची आणि कर्तव्याची गोष्ट आहे. आणि कधी कधी सगळ्यात मोठे त्याग हे शांतपणे कोणालाही न कळता केले जातात. जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती तर आजच ही कथा पुढे शेअर करा, कारण अशा नायिका विसरल्या जाऊ नयेत. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.